कंटेंट क्रिएटर्ससाठी ऑडिओ म्हणजे एक मोठी डोकेदुखी, बरोबर ना? पण विचार करा, जर स्टुडिओसारखा आवाज काही मिनिटांत तयार करता आला तर? आज आपण हेच पाहणार आहोत की एआयच्या मदतीने हे कसं शक्य आहे. आपल्याकडे कल्पना तर भन्नाट असतात, पण चांगला आवाज रेकॉर्ड करायचा म्हटलं की सगळंच अवघड होऊन बसतं. महागडे माईक, शांत खोली शोधणं आणि तासांतास रेकॉर्डिंग करणं, या सगळ्यामुळे अनेक जण मागे पडतात. पण आता हे चित्र बदलणार आहे. विचार करा, पूर्वी स्टुडिओ क्वालिटी ऑडिओसाठी कितीतरी पैसे आणि वेळ खर्च व्हायचा, पण आता सगळं चित्रच पालटलंय. जिथे तासनतास लागायचे तिथे आता काही सेकंद लागतात आणि महागड्या उपकरणांऐवजी फक्त एक वेब ब्राउझर पुरेसा आहे. तर हा सगळा बदल घडवून आणणारं एक जबरदस्त टूल आहे 11 लॅब्स. व्हॉइस ओव्हरच्या प्रत्येक समस्येवर हे एक आधुनिक आणि प्रभावी उत्तर आहे. अच्छा, हे नक्की काय आहे हे सांगण्यापेक्षा ऐकवतोच. ऐका हा आवाज. 11 लॅब्स हे एक प्रगत AI व्हॉइस सिंथेसिस प्लॅटफॉर्म आहे. कमाल आहे ना? हा आवाज माझा नाहीये, हा आहे AIचा, आणि तो किती नैसर्गिक वाटतो हेच या तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य आहे. खरं सांगायचं तर 11 लॅब्सची ताकद पाहिली की ठक्क व्हायला होतं. हे फक्त तुमच्या टेक्स्टला आवाजात बदलत नाही, तर तो आवाज अत्यंत वास्तविक असतो, मानवी भावनांनी भरलेला असतो. आणि हो, हे अनेक भाषांमध्ये आणि वेगवेगळ्या उच्चारांमध्येही काम करतं. ठीक आहे, हे सगळं छान आहे, पण वापरायचं कसं? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न, बरोबर? चला तर बघूया हे काम कसं करतं ते, आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे काम अक्षरशः मिनिटांत होतं. फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली, तुमची स्क्रिप्ट तिथे पेस्ट करा. दुसरी, तुम्हाला आवडेल तो आवाज निवडा. आणि तिसरी, फक्त जनरेट बटनवर क्लिक करा. झालं, तुमचा स्टुडिओ क्वालिटी ऑडिओ तयार. बरं, हे कसं काम करतं ते तर आपण पाहिलं. पण आता जरा विचार करा, ह्याने आपण काय काय करू शकतो? याच्या शक्यता खरंच खूप मोठ्या आहेत, अमर्याद आहेत. समजा यूट्यूब व्हिडिओसाठी नरेशन करायचंय किंवा एखादा ऑडिओ बुक तयार करायचंय. एवढंच काय, सोशल मीडियासाठी रील्स आणि शॉर्ट्स किंवा मग कॉर्पोरेट प्रेझेंटेशन, कुठेही अगदी कुठेही याचा वापर करता येतो. प्रत्येक कंटेंटला एक प्रोफेशनल टच मिळतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे काही ते गुगल ट्रान्सलेट सारखे रोबोटिक तुटक आवाज नाहीत, अजिबात नाही. हे आवाज अगदी खरे, इमोशन्स असलेले आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये मिळतात, आणि म्हणूनच ते ऐकताना अजिबात कृत्रिम वाटत नाहीत. चला, आता काही प्रो टिप्स बघूया ज्यामुळे तुमचा तयार केलेला ऑडिओ अजूनच भारी, म्हणजे अगदी नैसर्गिक वाटेल. उत्तम रिझल्टसाठी ना काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. जसे की तुमच्या लेखनात स्वल्पविराम, पूर्णविराम नीट वापरा. याने काय होतं की आवाजाला एक नैसर्गिक चढउतार मिळतो. आणि हो, शक्यतो छोटी वाक्य वापरा, ती जास्त सहज वाटतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वेगवेगळे आवाज ट्राय करून बघा. प्रयोग करायला अजिबात घाबरू नका. आणि ह्या सगळ्यासाठी तुम्हाला कुठला भारी सॉफ्टवेअर किंवा महागडी उपकरणं घ्यायची गरज नाहीये. हे सगळं तुमच्या वेब ब्राउझरवर होतं, म्हणजे कोणीही कुठूनही हे सहज वापरू शकतं. तर मग आता विचार करा, जेव्हा तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येकाच्या हातात एक प्रोफेशनल व्हॉइस स्टुडिओ असेल, तर मग कितीतरी नवीन कथा समोर येतील, नाही का? क्रिएटिव्हिटीला किती वाव मिळेल, यावर नक्की विचार करा.